लोहगड वर जे प्रकरण झालं, एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला गडावरून ढकलून दिलं खाली प्रियकराच्या मदतीने. ते एक प्रकरण. आणि चर्चगेट ते विरार या ट्रेनमध्ये एका व्यक्तीने क्षुल्लक कारणावरून दुसऱ्या एका व्यक्तीचा, तरुणाचा खून केला. बरं, हे जी काही ही दोन्ही प्रकरणं आहेत, ती तसं बघायला गेलं तर उच्चभ्रू वर्गातल्या लोकांकडून झालेली प्रकरणं आहेत. म्हणजे लोहगड वरून जे काही ढकलून दिलं मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला, ते तर अगदीच श्रीमंत वर्गातली माणसं होती. लग्नाला ते करोडो रुपये खर्च करणार होते वगैरे. आणि फर्स्ट क्लास सारख्या, म्हणजे रेल्वेच्या फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये मुंबईतली ही घटना घडली, खून होण्याची. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आता तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे, त्यामुळे आजचा विषय तुम्हाला माहिती आहे. हिंसा, माणसाच्या मनात दडून बसलेली हिंसा. आपल्याकडे एकंदर ह्या अ, हिंसेवर मात करण्यासाठी अ, बऱ्याच अहिंसा वादाचा प्रचार करणाऱ्या कविता लिहिल्या गेल्या, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. आपल्याकडे अ, अहिंसावादाचा अ, प्रसार आणि प्रचार करणारे धर्म आहेत. बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे. पण हे एवढं सगळं करून सुद्धा माणूस हिंस्र का वागतो? माणसाच्या मनात जी हिंसा आहे ती कितीही सप्रेस केली त्याने, तरी ती उफाळून येते किंवा उफाळून येण्याचा प्रयत्न करते. काय होतं ना, की आपण आता सध्या जे काही जगतो आहोत, आजूबाजूला जे काय युद्धमय वातावरण आहे, इस्रायल, इराण, अमेरिका, रशिया, युक्रेन, सगळेच देश हळू-हळू युद्धात ओढले जात आहेत आणि तिसरं महायुद्ध होईल की काय, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतोय. तर जागतिक पातळीवर ही एक हिंसा आहे. आणि आपलं काय होतं, जसा पाऊस येतो, उन्हाळा असतो, हिवाळा असतो. पाऊस कधी-कधी अतिरेकी पडतो पाऊस. जसं 26 जुलैला करांनी जो पाऊस बघितला होता काही वर्षांपूर्वी. तर काही वेळेस थंडी असते अतिरेकी. तर काही वेळेस म्हणण्यापेक्षा याच वर्षी मुंबईकरांनी किंवा एकंदरच देशातल्या लोकांनी उन्हाळा जो काय अनुभवला वातावरणातल्या बदलांमुळे. तर या सगळ्या ऋतूंसारखंच आपण आहे ना, युद्ध हा एक ऋतू असल्यासारखाच कॅज्युअली घेतो. म्हणजे युद्ध होतात आणि युद्धाबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. म्हणजे युद्ध झालं तर युद्ध होऊ नये, किंवा जे युद्धखोर देश आहेत त्यांच्या विरोधात सामान्य लोक किंवा जे न्यूट्रल विचार करतायत जगताना, ते काहीच पेटून वगैरे उठत नाहीत, की या युद्धखोरांना, या हरामखोरांना आपण त्यांच्याबद्दल काहीतरी लिहिलं पाहिजे, किंवा त्यांच्याबद्दल आपण जिथे कुठे जमू तिथे चर्चा केली पाहिजे. आपण त्यांना विरोध केला पाहिजे. काही फुटकळ तुरळक प्रमाणामध्ये प्रयत्न दिसतो आपल्याला, की नो वॉर असं म्हणत लोकं रस्त्यावर उतरतात. पण इन जनरल युद्धाच्या विरोधात वातावरण लोकांमध्ये तसं दिसत नाही. तो ऋतू असल्यासारखंच लोक कॅज्युअली घेतात. आणि मग येते हिंसा समाजातली, किंवा अशी वैयक्तिक हिंसा जी आपण सध्या बघतो आहोत, विशेषतः महाराष्ट्रातली लोकं, की जे लोहगड वर जे प्रकरण झालं, एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला गडावरून ढकलून दिलं खाली प्रियकराच्या मदतीने.
ते एक प्रकरण. आणि चर्चगेट ते विरार या ट्रेनमध्ये एका व्यक्तीने क्षुल्लक कारणावरून दुसऱ्या एका व्यक्तीचा, तरुणाचा खून केला. बरं, हे जी काही ही दोन्ही प्रकरणं आहेत, ती तसं बघायला गेलं तर उच्चभ्रू वर्गातल्या लोकांकडून झालेली प्रकरणं आहेत. म्हणजे लोहगड वरून जे काही ढकलून दिलं मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला, ते तर अगदीच श्रीमंत वर्गातली माणसं होती. लग्नाला ते करोडो रुपये खर्च करणार होते वगैरे. आणि फर्स्ट क्लास सारख्या, म्हणजे रेल्वेच्या फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये मुंबईतली ही घटना घडली, खून होण्याची. तर कधी कधी ना चिंता वाटते की आता माणसं हळूहळू ब्लास्ट होत आहेत का? बरं, ही ब्लास्ट कशामुळे होत आहेत? त्यांना त्यांच्या मनातल्या हिंसेला मूर्त स्वरूप देण्यासाठी कोण उद्युक्त करतंय? प्रोवोक कोण करतंय? त्यांना भरीस कोण घालतंय? तर जर आपण एक ढोबळ मानाने विचार केला तर बॉलिवूडचे सिनेमे किंवा इन जनरल आता जगभरात ज्या काही वेब सिरीज वगैरे आपण नेटफ्लिक्सवर असेल किंवा ओ-टी-टी चॅनल, जगभरातल्या ओ-टी-टी चॅनल्सवरती आपण ज्या काय सिरीज बघतोय, वेब सिरीज बघतोय किंवा सिनेमे बघतोय, तर त्यातून हिंसा इतकी भयानक पद्धतीने लोकांसमोर मांडली जाते की कुठलीच वेब सिरीज ही हिंसेशिवाय पूर्ण होत नाही किंवा तिचा सब्जेक्ट हिंसा नाही असं होत नाही. फारच सर्च करावं लागतं आपल्याला की हिंसा नसलेलं काही एक सॉफ्ट किंवा थोडंसं गुड वाइब्स येतील असं एखादं काही असेल मटेरियल, सीरीज किंवा सिनेमा, तर ते नाही सापडत कितीही सर्च केलं तरी. आणि सापडलं तर ते तेवढं काही बरं नसतं. पण हिंसात्मक सिनेमे जे काय असतात, ते ज्या पद्धतीने ग्लोरीफाय हिंसा केली जाते त्या सिनेमांमधून, की कधी-कधी असं वाटतं ना, की अ, हिंसेवरचे जे सिनेमे आहेत, तर ते हिंसेवरचे सिनेमे बघून लोक जेव्हा, जसे काही काही गँगस्टर्स वरती सिनेमे येतात किंवा अजून काही येऊ घातलेत, तर ते सिनेमे बघत असताना सध्याची जी काही मंडळी आहेत, गँगस्टर्स गँगस्टर्स मंडळी आहेत, ते इतक्या निर्घृणपणे विचार करतात खून करण्याचा, की आपल्यावर जर उद्या सिनेमा बनवला गेला, तर आपण हा खून अशा पद्धतीने केला होता हे त्यात दाखवलं जाईल. तो नट त्या पद्धतीने काम करेल, हे डोळ्यासमोर असतं त्यांच्या. त्यामुळे ते भीतीच वाटत नाही त्यांना. उलट वाटते, की आपण काहीतरी एक एक्स्ट्रा काहीतरी छान, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी काम करतोय. म्हणजे आपल्याकडे साने गुरुजींची श्यामची आई किंवा साने गुरुजींचं साहित्य वाचण्यापेक्षा संजय दत्त आयुष्य कसं जगला यात लोकांना इंटरेस्ट आहे. त्याने ड्रग्स कशा पद्धतीने सुरू केले, कशा पद्धतीने त्याने ते ड्रग्स सोडण्यासाठी प्रयत्न केले, त्याच्या आयुष्यात किती बायका येऊन गेल्या, यामध्ये लोकांना इंटरेस्ट आहे. तर काय होतंय ना, की एक काळ होता अमिताभ बच्चनचा, ज्याला अँग्री यंग मॅन वगैरे असं बिरुद लावलं गेलं. तर जावेद अख्तर आणि सलीम जावेद या जोडगोळीने जो काय अँग्री यंग मॅन जन्माला घातला होता, तो अन्यायाच्या विरुद्ध भाष्य करणारा होता. तुम्ही नीट पाहिलात तर. हळू तो मग नंतर डॉनच्या दिशेने सरकला, तो भाग वेगळा. पण त्या अँग्री यंग मॅनची सुरुवात जी झाली, ती गरिबांच्या बाजूने, शोषितांच्या बाजूने लढा देणारा तो अँग्री यंग मॅन होता. आणि ती हिंसा मग लोकांनी स्वीकारली. लोकांना फार छान वाटलं, की असं आपल्यासाठी, आपल्याला पण वाचवण्यासाठी असा एखादा मसीहा यायला हवा, जो आपल्यासाठी दोन हात करेल भ्रष्ट व्यवस्थेशी. आणि म्हणून मग अमिताभ बच्चनच्या प्रेमात पडले, त्याच्या त्या हिंसेच्या प्रेमात पडले. आणि मग ती हिंसा हळू झालं. मग ते डॉन आला, मग तो त्या पद्धतीचं, मग अग्निपथ आला, की तो सुद्धा अमिताभ सुद्धा स्क्रीनवरती हिंसेचं समर्थन करतोय की काय असं वाटायला लागलं. ग्लोरीफाय करून ते मांडायला लागला.
आणि हळूहळू गुन्हेगार जे असतात ते आकर्षित व्हायला लागले त्या हिंसेकडे. आणि मग नंतर अलीकडच्या काळात रामगोपाल वर्मा, अनुराग कश्यप यांनी तर हिंसा ग्लोरीफाय केलीच केली 100%. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये हे सगळं गुन्हेगार आणि गुन्हेगारी विश्व कसं वाईट आहे हे सांगायचं आणि उरलेले 2-2.5 तास त्याचं उदात्तीकरण करायचं. स्टायलाइज पद्धतीने ती हिंसा दाखवायची. आता तो जो पुष्पा मधला जो नायक आहे, तो काय काय करतो ते झुकेगा नहीं साला. कोण आहे तो? तस्कर आहे तो. तो चंदनांचा तस्करी करणारा नायक आहे. किंवा जेव्हा रईस नावाची फिल्म बनवली गेली, तेव्हा त्यातला जो लिकर सम्राट आहे, तर तो शाहरुख खानने केला. जो तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे, जो आयडल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो लिकर सम्राटचा रोल शाहरुख खानने केला आणि त्याच्या विरोधात जो इन्स्पेक्टर उभा राहतो मुजुमदार नावाचा, तो नवाजुद्दीन सिद्दीकीने केला होता. असं ते सगळं आहे. त्यामुळे हिंसा लोकांमध्ये निर्माण केली जाते का? किंवा हिंसा मध्ये ग्लोरीफाय करून मांडली जाते का? हा जरा चर्चेचा विषय आहे. आणि मग जेव्हा लोहगडवरती एखादं हे प्रकरण असं होतं किंवा क्राईम पेट्रोलचे जे काही एपिसोड्स होते ते आपण बघत होतो. तर ते सगळे सामान्य लोकांच्या मनातली हिंसा बाहेर आल्याच्या नंतर आपण अवाक होतो. आलं का लक्षात? पण अमेरिका इतर देशांबरोबर जी हिंसा करते, त्या भानगडीत आपण पडत नाही. ते काहीतरी ते चालायचंच, ते युद्ध आहे. जे मगाशी म्हटलं मी, की तो एक ऋतू असल्यासारखा आपण कॅज्युअली घेतोय. आणि मग लोहगड प्रकरण म्हणा किंवा या ट्रेनमध्ये जे फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये त्या व्यक्तीने चाकू बॅगेत घेऊन तो फिरत होता. आणि त्याने क्षुल्लक कारणावरून तो चाकूच बाहेर काढला आणि त्या तरुणाचा खून करून टाकला. किंवा अलीकडे ज्यांना आपण लोकशाही पद्धतीने निवडून देतो. खरं तर आता ईव्हीएम मशीनचा गैरवापर बघता आपण निवडून दिलेलेच त्या पदावर आहेत का आमदार, खासदार, नगरसेवक? ती एक परत शंकाच येते लोकांच्या मनात. तो एक वेगळा चर्चेचा विषय. तर त्या पदावर असणारी माणसं त्या पदाची गरिमा न ठेवता ज्या पद्धतीने बोलतात, शिवराळ भाषेत बोलतात, ती एक वेगळीच हिंसा आहे. किंवा त्यांनी खरोखर याआधी काही गोष्टी केल्या आहेत, कोणाला मारलं, झोडलं, कोणाचे खून केले, ते जाहीरपणे ते वक्तव्य करतात त्या पदावरून. मग सामान्य माणसाने दाद कोणाकडे मागायची? हा प्रश्न आहे ना. तर हिंसेचं काय होतं ना, की माणसाच्या मनात ती खरं तर असतेच. म्हणजे हे शिवराळ भाषा बोलणारे आमदार, खासदार, नगरसेवक असतील किंवा हे लोहगडचं प्रकरण, त्या मुलीच्या मनातली हिंसा, तिने जे काही मूर्त स्वरूप दिलं त्याला, ती मुलगी आणि तिचा तो प्रियकर, किंवा दादर किंवा चर्चगेट ते विरारच्या ट्रेन मधल्या त्या माणसाने चाकू काढून एका मुलाचा खून केला. ही मनात सफर. तो चाकू का घेऊन फिरत होता बॅगेमध्ये? काय करायचं होतं त्याला? एवढा मोठा सुरा घेऊन कशाला फिरत होता तो? हा एक प्रश्नच आहे ना. त्यामुळे मनातली हिंसा आणि त्या हिंसेला मूर्त स्वरूप देणारी माणसं, ही दोन्ही दोषी आहेत. म्हणजे काही लोक फक्त त्याला मूर्त स्वरूप देत नाहीत, पण एखाद्याचं वाईट व्हावं, एखादा मरून जावा, एखाद्याचा खून व्हावा, एखाद्याचा ऍक्सिडेंट व्हावा आणि त्यात तो मरावा, अशी इच्छा बाळगणारी माणसं ही तेवढीच दोषी असतात, तेवढीच हिंस्र असतात, जेवढी हिंस्र ती माणसं असतात जी आपल्या कृतीने आपल्या मनातल्या हिंसेला मूर्त स्वरूप देतात. म्हणजे खून करणं आणि खून करण्याचा विचार करणं, दोघेही तेवढेच दोषी आहेत. तर ह्या हिंसेचं एकंदर जे काय गणित आहे ना, ते आपल्या इव्हॉल्युशन मध्ये दडलेलं आहे. म्हणजे उत्क्रांतवाद जो काय आहे, माणूस जंगलातून हळूहळू सुसंस्कृत झाला आणि तो सज्जन वगैरे झाला, तो त्याने समाज निर्माण केला, असं आपण जे काय म्हणतो. तर त्या इव्हॉल्युशन मध्ये दडलेलं आहे की खरंच माणूस सुसंस्कृत झाला का, की अजूनही
जंगलातली हिंसा त्याच्या मनात दबा धरून बसली आहे आणि ती अशी वेळोवेळी बाहेर येत असते. मग ती युद्धाच्या स्वरूपात असेल किंवा वैयक्तिक कुठल्या रागाच्या स्वरूपात असेल. साधी माणसं, मुलं जेव्हा एखाद्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत असतात, तुम्ही बघा किती शिरात आणून एकमेकाला ते आई-बहिणीवरून शिव्या देत असतात. पण ते ग्राह्य मानलं जातं. ते खेळामध्ये राग व्यक्त करण्याचं एक माध्यम मानलं जातं. त्या शिव्या कॅज्युअली घेतल्या जातात. पण मग तीच शिवी कधीतरी कोणतरी स्वतःच्या मनाला लावून घेतो आणि मग तिथलाच स्टंप किंवा बॅट त्या समोरच्याच्या डोक्यात घालतो आणि मग एक वेगळंच रूप धारण होतं त्या एकंदर प्रसंगाला. मित्रांमध्येही मस्करीमध्ये आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात आणि त्या कधीतरी एखादा वेगळ्याच मनस्थितीत असेल तर त्याला एखाद्या दिवशी तो त्या शिव्या लावून घेतो आणि समोरच्याचं टाळकं फोडतो. समोरच्याचा मग प्राणघातक हल्ला करतो समोरच्यावर. नात्या-नात्यांमध्ये सुद्धा असतं. एखादा बाप आपल्या मुलाला नजरेला धरत नाही. काही त्यांच्यामध्ये काही घडलेलं नसतं. पण त्याला उगाच वाटत असतं, की हा मरावा किंवा याचं काहीतरी वाईट व्हावं आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न करत असतो. तर ही सुद्धा एक वेगळीच हिंसा आहे. आईच्या बाबतीत एखाद्या मुलाबाबत तसं होऊ शकतं किंवा मुलांचं तसं होऊ शकतं. आपल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या बाबतीत. त्यामुळे आपण म्हणतो ज्याला समाज म्हणतो, ते खरंच आपण निरोगी पद्धतीने जगतो आहोत का सगळे? समाज नावाची ही जी काही कन्सेप्ट आपण निर्माण केलेली आहे, कुटुंब व्यवस्था निर्माण केली आहे. त्या कुटुंब व्यवस्थेमध्येच एकमेकाच्या जीवावर उठणारे लोक आपण क्राईम पेट्रोल सारख्या सीरियलमध्ये पाहिले. किंवा आताच्या सीरियलमध्ये कुटुंबातलीच लोकं एकमेकांना मारण्याचा किंवा एकमेकांचा अपमान करण्याचा, एकमेकांचं खच्चीकरण करण्याचे कट रचत असताना ते एक-एक एपिसोड असतात आणि काही मूर्ख ते करून टीव्ही समोर बसून शांत चित्ताने बघत असतात. मग ती टीव्हीतली हिंसा त्यांच्या मनात जोर धरायला लागते. आणि मग ते टीव्हीवर त्यांनी जे काय बघितलेलं आहे, जसं मोठ्या स्क्रीनवरती मुलं जे काय बघतात, ते मग प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात करता येईल का? याचा त्यांचा प्रयत्न सुरू होतो. त्यामुळे कुठेतरी आपण म्हणजे एक काळ होता ना, अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन म्हणून नावारूपाला आल्याच्या नंतर त्यावेळच्या लोकांना वाटलं, की आता बरोबरीला एक सॉफ्ट पण काही नायक लागेल आणि मग अमोल पालेकर यांचा जन्म झाला. त्यामुळे तो बॅलन्स झाला त्या काळामध्ये. आता तसं आहे का? आता आपण जे काय जो सिनेमा येतो तो, त्या प्रत्येक सिनेमामध्ये हिंस्रपणा ठासून भरलेला असतो आणि सगळी वाईट कृत्य नायक करत असतो. शिवराळ भाषा, खून, चोऱ्या हे सगळं नायक करतो. आणि मग त्याने केलेली चोरी आणि त्याच्यातून त्याच्या मागे लागलेली पोलीस यंत्रणा. तर आपण त्या पोलिसांच्या बाजूने नसतो, आपण त्या नायकाच्या बाजूने असतो. मग तो शाहरुख खान असेल, अक्षय कुमार असेल, जे कोण असतील ते, आमिर खान असेल. ही मंडळी जी तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे, जी तरुणांसाठी आदर्श आहेत, तर ही मंडळी विलन्सचे रोल्स आता करायला लागलेले आहेत. तो क्राईम मग हळू तरुण आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना आपल्या नायकाला त्यांनी पडद्यावरती त्या हिंसेला ग्लोरिफाय करताना पाहिलेलं आहे. तर जेव्हा हे सगळं बॉलिवूड प्रकरण आता बॉलिवूडला दोष देण्यात काय राहिलं नाही. कारण जगभर असे सिनेमे बनतायत. जगभर. तुम्ही जा ओ-टी-टी चॅनलला त्या वेब सीरीज बघा, Netflix बघा तुम्ही. तुम्हाला सगळं क्राईमने ठासून भरलेल्या वेब सीरीज बघायला मिळतात. इच्छाच होत नाही आता त्या बघण्याची. मग ना आठवण येते आपल्या विजय तेंडुलकर यांची. की विजय तेंडुलकर यांनी हिंसेबाबत जे काही बोलून ठेवलेलं आहे किंवा त्यांनी माणसांच्या मनातली हिंसा त्याला जी काय वाट करून दिली आपल्या कलाकृतीतून, नाटकातून. मग ती सखाराम बाइंडर सारखं नाटक असेल, त्या कलाकृतीतून त्यांनी जी काय हिंसा मांडली. घाशीराम कोतवाल आहे किंवा गिधाडे सारखं त्यांचं नाटक आहे. त्यांच्या प्रत्येक नाटकांमधून त्यांनी, एकांकिकांमधून त्यांनी माणसाच्या मनात सुप्त अवस्थेत दडून बसलेली हिंसा
का डोकं वर काढते याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केलाय. हल्ली तसं होत नाही. म्हणजे तेंडुलकर एका बाजूला आणि बाकी सगळे हे महाभाग अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा किंवा तत्सम हिंसेवरती सिनेमे करणारी मंडळी फक्त हिंसा चटकदार पद्धतीने, मनोरंजनात्मक पद्धतीने याच्यावर मांडायची, स्क्रीनवर मांडायची, एवढंच त्यांना माहिती आहे. त्या हिंसेचं काही कारण शोधता आलं तर बघूया. ती हिंसा त्या हिंसेतून समाजाला थोडं बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया आणि त्या पद्धतीचा सिनेमा लिहूया, याचा विचार नाही केला जात. आलं का लक्षात? त्यामुळे कुठेतरी माणसांचं आता नेहमीचं आयुष्य जगत असताना जे काय त्यांचा ते इम्बॅलन्स झालेले आहेत आणि त्यात परत मनोरंजन म्हणून जेव्हा ते टीव्ही समोर बघतात, तिथे परत ते हिंसाच बघतात. उलट त्यांच्या मनात जे काय साचत चाललंय, त्याला वाट करून देणाऱ्या सगळ्या गोष्टी ते टीव्हीवर बघतायत. त्या मनातल्या घाणेरड्या गोष्टी, मनातली हिंसा विरून जाईल, संपून जाईल, असं ते मनोरंजनातून काहीच बघत नाही. उलट त्याला आणखी हवा दिली जाते. मनोरंजनाच्या नावाखाली हल्ली लोकांना जे काय वाढलं जातंय ना, जे सिनेमे आहेत, ज्या वेब सीरीज आहेत, टीव्हीवरच्या सीरियल्स आहेत, त्याच्यातून माणसांच्या मनात दिवसेंदिवस रोजचं आयुष्य जगत असताना जी हिंसा वाढत चालली आहे ना, त्या हिंसेला ही मंडळी हवा देत आहेत. त्यामुळे अ, एखादा जेव्हा आपल्याला खुनी दिसतो, एखादा हे लोहगडवरचं प्रकरण दिसतं, या सगळ्याला हे चित्रपटवाले, हे सिनेमावाले, हे सगळे तेवढेच जबाबदार आहेत. आलं का लक्षात? असो, काय बोलणार? बाकी सगळं आता आपण आपला काय म्हणतो ना, की एकंदर जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा आणि जगायचं रोजचं आयुष्य टांगती तलवार डोक्यावरती घेऊन. छान आनंदाने 2 क्षण गेले पाहिजेत. म्हणजे प्रेमासारख्या गोष्टीमध्ये जर तुम्ही हे ढकलाढकली करत असाल आणि बरं हे एक प्रकरण नाही, याच्या आधीही झालेलं आहे. म्हणजे लग्न केलं, मग प्रियकराबरोबर संधान बांधून त्या नवीनच लग्न जे काय झालंय ते 5-6 महिने होत नाही तोपर्यंत नवऱ्याला मारून टाकलं. अशा बऱ्याच घटना याच्या आधी झालेल्या आहेत. त्यामुळे अविश्वास निर्माण होतोय समाजात एकमेकांबद्दल. प्रत्येक जण एकमेकाकडे संशयाने बघायला लागलेला आहे आणि ते वाईट आहे. या अशा गोष्टींमुळे एक निरोगी समाज नाही घडत. प्रत्येक जण एकमेकांकडे जर संशयाने बघायला लागला, तर आपण रोजचं काम किंवा या देशाला छान घडवण्यासाठी जो काय एक सामूहिक एकत्र येऊन जे काही काम करायचं असतं, ते आपण कसं एकत्र येणार आणि काम करणार? समाज कसा घडेल? देश कसा बलवान होईल? आपण धर्माधर्मामध्ये भांडणं आधी करतच होतो. आता पातीमध्ये आपण वाटले गेलो आणि एकमेकांच्या उरावर बसतोय. आता तर राजकीय पक्ष, तुझा राजकीय पक्ष कुठला, माझा राजकीय पक्ष कुठला, याच्यात वाद घालून एकमेकांना सहकार्य करेन असे झालेले आहोत आपण. हे सगळं भयानक आहे. हे सगळं हिंसेमध्ये मोडतं बरं. आपल्याला कोणतरी कोणाचा तरी खून करतं, कोणतरी कोणाला तरी उंच कड्यावरून ढकलून देतं, कोणतरी कोणाच्या तरी अंगावरती गाडी घालतं आणि मारून टाकतं. तेव्हा आपल्याला ती हिंसा दिसते. पण ही तशीच आहे ही सगळी हिंसा, जी मनात लोकं घेऊन फिरतायत आणि रोजच्या कामामध्ये ती दाखवतायत. म्हणजे मला एखाद्याबद्दल राग आहे, तर मी काय करतो, मी सहकार्य नाही करणार त्याला. पण अशाने काय होतंय, की एक निरोगी समाज, एक सुदृढ समाज घडत नाहीये. आपण सगळेच एकमेकांवर जर एकमेकांकडे जर संशयाने बघणार असू, आपण एकमेकांबद्दल काय म्हणूया आपण त्याला मनामध्ये कलुषित काहीतरी गोष्टी ठेवणार असू, तर मग आपण कसे एकोप्याने राहणार आणि आपण हा देश बलवान करणार, याची जीडीपी वगैरे वाढवणार. आपण दिवसेंदिवस कोणतरी आता कुठला तरी राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी धर्माधर्मांमध्ये आणि जातीपातीमध्ये भांडणं लावून देत असेल, पण अशाने देश नाही ना एकसंघपणे काम करू शकणार. त्यामुळे त्या राजकीय पक्षावरतीच उद्या ते बुमरँग सारखं उलटणार आहे. हे त्यांना कळत नाहीये का? त्यामुळे जर देश एकत्र राहावासा वाटत असेल, बलवान व्हावासा वाटत असेल, तर आधी आपण आपल्या डोक्यातली धर्माची, जातीपातीची जळमटं काढून फेकून द्यायला हवीत.
आणि आधी या चित्रपटवाल्यांना हात जोडून विनंती आहे. काय होतंय, मी आज जरा माझा मित्र थोडा एका कामामध्ये अडकला, त्यामुळे मी अचानक हा व्हिडिओ करायचं ठरवलं. त्यामुळे तो आज समोर नाहीये कॅमेरा पकडण्यासाठी. त्यामुळे मी त्या चित्रपटवाल्यांना हात नाही जोडू शकत, कारण दुसऱ्या हातामध्ये मी माझा मोबाईल पकडलेला आहे आणि एक हात मोकळा आहे. हा बघा, आता मी हा हात शिफ्ट केला, आता हा हात मोकळा झाला. तर असा मी व्हिडिओ करतोय. तरी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, की जरा ना लोकांमध्ये एकोपा निर्माण होईल असे सिनेमे करा, अशी नाटकं लिहा. म्हणजे आता कोणतरी असं म्हणेल, "अरे तू किती सिनेमे बघितले? आम्ही एकोपा निर्माण करणारी सिनेमे बनवले, तू बघितला नाहीस का?" नाही ना. मेनस्ट्रीम मध्ये मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं मग मला तसा चैतन्य ताम्हाणे आवडतो. त्याचा कोर्ट सिनेमा मला आवडला, डिसायपल आवडला. ते बघतो मी सिनेमे. पण मी हे सगळं जे बोलतोय ते सामान्य लोकांच्या बाजूने बोलतोय, की त्यांच्यापर्यंत नाही पोहोचत आहे ते. त्यांच्यापर्यंत सगळी हिंसा पोहोचवली जाते. मग ती अगदी साऊथच्या सिनेमांपासून, आपल्या सिनेमापासून सगळी हिंसा पोहोचवली जाते. दुसऱ्या धर्माबद्दल वाईट साईड, दुसऱ्या धर्माबद्दल तेढ निर्माण करणारे सिनेमे निर्माण केले जात आहेत. आता ते जातीपातीवर पण आलेले आहेत. वेगवेगळ्या जाती धर्माच्या महापुरुषांवरती सिनेमे बनतात. मग आमचा महापुरुष ग्रेट, मग तुमच्या महापुरुषाला आम्ही कमी लेखतो, असं काहीतरी वातावरण निर्माण केलं जात आहे समाजात. त्यामुळे समाजात कुठेही जेव्हा हिंसा होते ना, तेव्हा माझं असं म्हणणं आहे, की ते तेंडुलकर अभ्यासकच नाही ठेवलेत. ती हिंसा म्हणजे इतकी बोकांडी बसलेली आहे ना, की एखादा लेखक काही लिहायला लागला, आता हा मी व्हिडिओ करतोय, मला फार जपून बोलावं लागतंय. मी कोणाचे नाम नामोल्लेख करत नाहीये कुठल्या पक्षाचा किंवा व्यक्तींचा. मग त्या एखाद्या लेखकाने जर मस्त छान काहीतरी लिहिलं, तर त्याला टार्गेट करायचं, त्याला पुढे काम मिळू द्यायचं नाही. लेखक असेल, दिग्दर्शक असेल, कलाकार असेल, जो कोण वक्तव्य करतो, सामाजिक भाष्य करतो, त्याची वाट लावायची. आर्थिकदृष्ट्या त्याला त्याचं खच्चीकरण करायचं. आणि हे तर याचा तर मी अनुभव घेतोय सध्या, की तुम्ही काही चांगलं काम करायला निघालात, की लोक तुम्हाला मदत नाही करत. आणि मग त्या सगळ्या गर्तेत अडकून तुम्ही एक दिवस संपून जाता. मग ते लोक म्हणतात, "अरे रे, खूप छान होता हा माणूस, खूप चांगलं काम करत होता." अरे पण मूर्खानो, तो जेव्हा जगतोय, तो धडपडतोय, तेव्हा त्याला आसरा द्यायला कोणीच तुम्ही प्रयत्न करत नाहीये, त्याच्या बाजूने बोलत नाहीयेत. दाभोळकरांचं तेच झालं ना, दाभोळकर एकटे गेले. अंधश्रद्धा निर्मूलन कोणाला नकोय? आज समाजामध्ये जर आपल्याला विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवायचा असेल, तर अंधश्रद्धा बाळगून चालेल का? मग तो माणूस तेच सांगत होता. तर हे असं सगळं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा तेंडुलकरांचं नाव घेईन. विजय तेंडुलकर, नाटककार विजय तेंडुलकर यांचं. की तेंडुलकरांनी जी हिंसा मांडली ना, आताची जी कोण जेनझी आहेत, जी तरुण मुलं आहेत, त्या सगळ्यांनी ना तेंडुलकर वाचा. हिंसेवरची एक डॉक्युमेंटरी पण आहे त्यांची, YouTubeला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे अतुल पेठेने ती केलेली आहे आणि तेंडुलकरांच्या संदर्भात आहे ती डॉक्युमेंटरी. त्यांनी जो हिंसेवरती जे काही काम केलेलं आहे. तर तेंडुलकरांच्या नाटकातली हिंसा ही आणि त्यांनी त्याची कारणं, माणूस असा का वागतो, या संदर्भात त्यांनी जी काही कारणं शोधण्याचा प्रयत्न केलाय ना, ती ग्रेट आहे. पुढे जाऊन नंतर मग तेंडुलकर त्यांच्या एका भाषणात असं म्हणाले, की त्यांना विचारलं गेलं, की तुमच्या हातात बंदूक आली तर तुम्ही काय कराल? तर त्यांनी एक विशिष्ट नाव घेतलं, की मी त्या व्यक्तीला ठार मारेन. शेवटी तेंडुलकर जे काही हिंसेचं कारण आणि हिंसा माणसाच्या मनात दडून बसली हे मांडत असताना त्यांनी स्वतः पण एका ठिकाणी व्यक्त होताना अशा पद्धतीने व्यक्त झाले. त्यामुळे हिंसा ही चराचरात आहे. सगळीकडे ती ठाण मांडून बसते. फक्त गंमत अशी आहे ना, की जंगलामध्ये जी हिंसा होते ती उदरभरणासाठी होते ना. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला जेव्हा वाघ हरणाला मारून खातो आणि मग त्याचं पोट भरलं की तो शांत बसून राहतो. आपल्याकडे तसं नाही होत. तुझ्या मालकीचं ते सुद्धा माझ्याच मालकीचं म्हणून हिंसा होते. जे आज जगभर चाललेलं आहे. जमिनीसाठी जे काही भांडण चाललेलं आहे, नैसर्गिक साधन संपत्तीसाठी जे काही भांडण चाललेलं आहे, देशादेशांमध्ये म्हणजे
जे काय बलवान राष्ट्र आहेत ते सगळ्या विकसनशील म्हणा किंवा छोट्या राष्ट्रांना वेठीला धरायला बघतायत. सगळ्यांना पॉवर हवी आहे हातामध्ये. त्यामुळे हे थांबणार नाही ना. आज मी तुमच्या जमिनीचा, तुमच्या देशाच्या जमिनीचा एक तुकडा बळकावला, मग मला माझी भूक वाढत जाते की तुम्ही तो मला बळकावू दिला, तर आता मी आणखी एक तुकडा बळकावण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला काही अंत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर होणारी युद्ध ते तुमच्या कुटुंबात, उंबऱ्याच्या आत तुम्ही आपल्याच घरातल्या लोकांबाबत करणारी हिंसा, या सगळ्याचा अर्थार्थी संबंध आहे बरं. आलं का लक्षात? त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार एकदा करा. आणि बस, व्हिडिओ फारच लांबलचक होतो, एक तर माझे आता हात पण दुखत आले. तर गंमत अशी आहे, आता व्हिडिओ बघताना तुम्हाला जे काही प्रश्न पडतील ते तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करा. विजय तेंडुलकर जाऊन बघा, हिंसेवरचे वेगवेगळे निबंध जगभरातल्या रायटर्सनी लिहून ठेवले, ते सर्च करा, ते बघा. आणि तुमच्या मनातली हिंसा ही तशी जाणार नाही, कारण की डीएनए मध्ये आपण जंगलातून इथे आलेले आहोत. त्यामुळे आपण खरंच ही संस्कृती जपतोय. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ही जी काय लाईन आहे, किंवा जगाला प्रेम अर्पावे, माणुसकीचा धर्म पाळूया, हे सगळं जे काय आपण सुभाषित शाळा कॉलेजांमधून शिकत आलो, ती वास्तवात आणायची नाहीये का? एकमेकांबरोबर तसं प्रेमाने राहायचं नाहीये का? आणि आपण ज्या कुठल्या, खरं तर आधी मुळातच देशांच्या बॉर्डर आखणं हीच मोठी हिंसा आहे. पण ठीक आहे, आता ज्यांनी कोणी आखल्या त्यांनी आखल्या. पण आता आपण जो देश म्हणून आपण आपापल्या देशात आहोत, तिथे आपण गुण्यागोविंदाने राहूया. शक्यतो एकमेकावरती बॉम्ब हल्ले न करता जेवढं काही शांततेने प्रश्न सोडवता येतील तेवढे सोडवूया आणि एकमेकावर प्रेम करूया. आणि हिंसा करणारे आणि मनात हिंसा घेऊन फिरणारे, मी अशी माणसं खूप पाहिलेली आहेत. मनात हिंसा, नेहमी ते दुसऱ्याचं काहीतरी वाईट व्हावं याच विचारात आड्याकडे बघत बसलेले असतात. अशी तंद्री लावणारी माणसं मी खूप बघितलीत अगदी जवळून. त्यांच्या मनात नेहमी दुसऱ्याचं काहीतरी वाईट व्हावं, सोडून द्यायला हवं हे सगळं. त्यापेक्षा आपल्यामुळे दुसऱ्याचं चांगलं कसं होईल, आपल्यामुळे दुसऱ्याचं भलं कसं होईल, हा विचार आपण आपल्या उरात बाळगूया आणि तसे वागूयात एकमेकांबरोबर. आणि हात जोडून विनंती आहे सगळ्या म्हणजे एकंदर सगळ्या जेनजी असतील किंवा अगदी 80-90 वर्षाचे म्हातारे असतील, या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, बाबांनो एकमेकांवर प्रेम करा. मीन एक 80-90-100 वर्षांचं आयुष्य माणूस म्हणून आपल्याला इथे या पृथ्वीवरती मिळालेलं आहे. त्यात कसलं माझं माझं तुझं तुझं करत बसायचंय. चला, हे 2 प्रकरणं झाली. मला असं वाटलं की अगदीच आपण कविता वाचतो. मी कवितांमधून सगळं बोलत असतो. आताही मी जेव्हा बुद्धाची कविता केली किंवा कर्ज कविता केली किंवा भावकीतली भांडणं कविता, ह्या बघा तुम्ही कविता माझ्या, त्याच्यातून मी बोलतच असतो. पण आपले जे कोण व्ह्युअर्स आहेत त्यांना असं नको वाटायला की आजूबाजूला काही मी तर आता ठरवलंय राजकीय गोष्टींबद्दल काही बोलायचं नाही. आधी मी बोलायचो, पण त्यांचं जे काही चाललंय ना सध्या, ते आनंदी आनंद आहे. तिथे शहाण्याने बोलावं असं आता राजकारणात काहीही चाललेलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. पण आता ही जी काही हिंसा अगदी लागोपाठ, ही जी काही 2-3 प्रकरणं झाली, ट्रेनमध्ये त्या माणसाने त्या तरुणाला मारलं किंवा लोहगड वरती जे काय त्या तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून दिलं, ह्या ज्या काही 2-3 गोष्टी झाल्या त्यात जरा मला थोडंसं राहवलं नाही आणि म्हटलं हिंसेबाबत बोलूया. तर हिंसा, मला शेवटी एवढंच बोलावंसं वाटतं, शेवटी आपण इव्हॉल्युशन, या एकंदर आपला जो काय उत्क्रांतवाद आहे, आपण जे काय इव्हॉल्युशन आपलं होत होत आता आपण होमोसेपियन्स या पर्यंत आलेलो आहोत आणि एआय सारखा एक राक्षस आता आपण शोधतोय. तर त्याच्याविषयी माझे वेगळे व्हिडिओ आहेतच. त्या एआय हा परत कसा, त्याची हिंसा एक वेगळीच आहे बरं एआयची, ती भविष्यात आपल्याला अनुभवायला मिळणारच आहे. तर हे जे काय आपलं इव्हॉल्युशन झालेलं आहे, जंगल ते शहर, तर ह्या जंगल ते शहर ह्या इव्हॉल्युशन मध्येच एक फार मोठी हिंसा दडून बसलेली आहे. आलं का लक्षात? आपण प्रचंड हिंसा करत करतच इथपर्यंत पोहोचलेले आहोत. मग ती झाडांच्या कत्तली असतील, त्यावेळची माणसं मारली, युद्ध जे काय झाले, मोठमोठी युद्ध झाली. रोज सकाळी उठून युद्ध करण्याशिवाय पर्यायच नव्हता लोकांकडे. तर हे सगळी हिंसा करत आपण या
जी काही संस्कृतीचा टेंभा मिरवतो आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर खरंच आपण ती संस्कृती आता सांभाळायची आहे. त्या संस्कृतीत आपण प्रत्येक धर्मग्रंथामध्ये छान छान लिहिलेलं आहे. त्यानुसार वागायचंय, माणूस म्हणून जगायचंय. खरं तर माणूस म्हणून जगायचंय का असं म्हणताना आतापर्यंत माणसाने जो काय हिंस्रपणा केला तो डोळ्यासमोर येतो आणि मग हे वाक्य बोलावं का माणूस म्हणून जगायचंय का आपल्याला ते ठरवायला हवं. तर ते जरा थोडंसं माणूस पण म्हणजे काय तेही जरा शोधावं लागेल आपल्याला. आपण जो काय जंगल ते प्राणी ते मनुष्य, प्राणी ते मनुष्य हा जो प्रवास आपल्याला जो अपेक्षित होता तो वेगळा होता. तो हिंस्र नव्हता. आपल्याला परत शहर वसवून, संस्कृतीची नाटकं करून, धर्माची नाटकं करून जंगल राज्य तिथे निर्माण करायचं आहे का? ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आलं का लक्षात? मी मगाशी जसं म्हटलं, की तेंडुलकरांनी जरी हिंसेवरती खूप काम केलेलं असलं, माणसाच्या मनातली हिंसा शोधण्याचा तो हिंसा का करतो त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला असला, तरी शेवटी तेंडुलकरांनी सुद्धा माझ्या हातात बंदूक आली तर मी अमुक-अमुक माणसाला ठार मारेन, असं म्हटलं होतं. त्यामुळे हिंसा ही सप्रेस करणं, त्यावर हळू-हळू का होईना पण मात करणं हे आपल्याला आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या मनातली हिंसा बाहेर उफाळून कशी येईल, यापेक्षा आपल्या मनातली हिंसा मनातल्या मनातच विरून कशी जाईल, याचा प्रयत्न करायला हवा आणि एकमेकावरती प्रेम करायला हवं. त्यामुळे शक्यतो आता जगभरातले सिनेमे जे हिंसेने खचाखच भरलेले आहेत. सिनेमे असतील, वेब सीरीज असतील किंवा तुमच्या टीव्हीवरल्या सीरियल. टीव्हीवरल्या सीरियल तर इतक्या बकवास आहेत ना, की कुटुंबातल्या कुटुंबामध्ये एकमेकांच्या विरोधात कट रचत असतात ते. कुठले महाभाग कोण भिकार डॅश 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 भिकार चोट म्हणतोच मी की भिकार चोट हे जे रायटर्स आहेत ना यांना तुम्ही ते खतपाणी घालू नका हे असलं काहीतरी तोंड आ करून बघत बसून. म्हणजे आता मी 50शीला पोहोचलेला माणूस आहे. माझ्या पिढीने नुक्कड सारखी सिरियल पाहिले की जिथे अख्खा एरिया एकत्र राहतो एकमेकांबरोबर गुण्या गोविंदाने. चाळ नावाची वाचाळ वस्ती सारखी आम्ही सिरियल पाहिलेली आहे. त्या सिरियल गेल्या कुठे आणि हे काय आलंय दळभद्री सगळं टीव्हीवर. चाळ नावाची वाचाळ वस्ती ही सिरियल जर काही एपिसोड तुम्हाला बघायला मिळाली युट्यूबवर असतील तर बघा. नुक्कड सारखी सिरियल बघा. फार श्रीमंत होतो आपण ह्या कार्यक्रमांच्या बाबतीत किंवा एकंदरच एंटरटेनमेंटच्या बाबतीत. आता एंटरटेनमेंट म्हणून आपण खून बघतोय याची लाज वाटली पाहिजे आपल्याला. मनोरंजनाच्या नावाखाली आपण एक एक माणूस दुसऱ्या माणसाला मारण्याचा कट रचतोय हे बघतोय आणि आपल्या मनातल्या हिंसेला हवा देतोय. त्यामुळे अनुराग कश्यप, राम गोपाल वर्मा यांनी जी काही हिंसा दाखवली ना, ती बटबटीत हिंसा होती. त्याला मी काय फिल्म मेकर्स म्हणणार नाही. त्यांनी फक्त उत्तम हिंसा माणसांमधला राक्षस दाखवला आणि सोडून दिलं. ते काही फिल्म मेकर्स नाही. त्यांना त्याच्यातून पैसा गोळा करायचा आहे हे असलं काहीतरी चटपटीत दाखवून. माणसं जगो किंवा मरो, माणसांमध्ये आपल्या चित्रपटांमुळे आणखी हिंसा निर्माण होते की हिंसेपासून लांब राहण्याचा माणसं प्रयत्न करतायत याचा विचार नाही करत आहेत ही असली मंडळी अनुराग कश्यप आणि राम गोपाल वर्मांसारखी. खरं तर राम गोपाल वर्मा फिल्म मेकर म्हणून मला सुरुवातीच्या काळात जरा बरे वाटले पण तुम्ही मेकर्स म्हणून बरे आहात पण तुम्ही शेवटी एंड ऑफ द डे तुम्ही मानताय काय? थॉट प्रोसेस काय आहे तुमची? समाजाने काय घ्यायचं तुमच्या सिनेमातून? त्यामुळे आपण प्रत्येक जण अशा काही घटना घडल्या की आपला माणूस त्यात नव्हता आणि आपण बचावलो. हे बॉम्बस्फोट वगैरे जे काय मुंबईमध्ये याच्या आधी झाले, कसाबचं इथे येणं आणि त्याने फायरिंग करणं मग त्या सीएसटी स्थानकामध्ये ही सगळं हे 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 थांबलं पाहिजे कुठे. त्यामुळे माहित नाही हे थांबेल का आणि किंवा तुम्ही म्हणाल की तुझ्या व्हिडिओने काय फरक पडणार आहे असू दे नको पडू दे फरक माझ्या व्हिडिओने पण मलाही त्यातल्या त्यात समाधान की मी याबाबत थोडस बोललो त्यामुळे माणसाने जरा प्रेम करावं एकमेकांवरती आणि गुण्या गोविंदाने राहावं आपल्यातला अमोल पालेकर थोडासा जागृत करावा तो जो आपण शांत रसातला अमोल पालेकर जो लोकांना भावला लोकांना आवडला अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅनच्या काळात तर तो अमोल पालेकर असतो प्रत्येकामध्ये
किती सुंदर सुंदर माणसांनी भजनं लिहिली आहेत, भावगीते लिहिली आहेत. हा, आपण आपण जगाला आपण प्रेम खूप चांगल्या पद्धतीने दिलंय, पण ते कुठेतरी ना ते सगळं साहित्य, ते सगळे सिनेमे कुठेतरी ना दाबून टाकायचे आणि हिंसा आणि हे सगळं कट कारस्थानं हे लोकांसमोर आणून ठेवायचं. ही कोणाची नीड आहे, कोणाची गरज आहे, हे ओळखता आलं. त्यामुळे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, एकमेकांवरती प्रेम करूया, जगाला प्रेम अर्पूया आणि जिथे जिथे तुम्ही एकत्र याल, चहाच्या टपरीवर असेल, ऑफिसमध्ये असेल, तुम्ही नाटकात, चित्रपटात काम करणारी मंडळी असाल, तर तुमच्या कट्ट्यावर असाल, हिंसेच्या विरोधात बोला. हिंसा नको, हिंसा नको. आपल्याला हिंसा नेहमी छान वाटते दुसऱ्यांबाबत होत असताना. ती जेव्हा आपल्या बाबत होते ना, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे हिंसा आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी तिला विरोध करायला शिका किंवा विरोध करा. ओके, चला बाय बाय. तुमचा खूप वेळ घेतला. जे आता इथपर्यंत व्हिडिओ बघत आलेत त्यांना सलाम. तुम्ही मला खूपच सहन करताय. मग मला सहन करताय म्हणण्यापेक्षाही असलं बोलणं ऐकण्यात आता कोणाला इंटरेस्ट नाही राहिला. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात तर तुम्ही कुठेतरी एक माणूस पण मनात ठेवून आहात आणि तुम्हाला प्रयत्न करायचा आहे स्वतःला माणूस म्हणून जगण्याचा, छान वागण्याचा, प्रेम करण्याचा, हे आलं माझ्या लक्षात. तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला नाही. त्यामुळे तुमच्या या मनातल्या खूप छान आपल्याला वागायचंय या तुमच्या मनातल्या इच्छेला तुमची जी कोण इष्ट देवता असेल ती तुम्हाला मदत करो तसं छान वागण्यासाठी. ज्या विधात्यावर तुमचा विश्वास असेल तो विधाता तुम्हाला असं छान वागण्यासाठी मदत करो. ओके, चला सगळ्या कलाकारांनी, चित्रकार, नट, दिग्दर्शक, सगळ्यांनीच थोडस नो वॉर असं म्हणूया. युद्ध नको, आपल्याला बुद्ध हवाय. चला टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.